नमस्कार. तुमची ताई तुम्हाला आज बिर्याणीची रेसिपी सांगणार आहे. तर सर्वात आधी आपण लांबके म्हणजे दावतचे तांदूळ घेतले तरी चालतील. 3 वाट्या घेऊया आणि ते तांदूळ पाण्यात भिजत घालूया अर्धा तास. आणि ते तांदूळ म्हणजे कसं भिजू घातलं ना तर फुगून येतील. 30 मिनिटाचं टायमर लावलं आहे मी, तर तोपर्यंत आपण अंडे शिजवून घेऊया. पाणी घेतलं, तुम्ही तुमच्या हिशोबाने अंडे घेऊ शकता. मी 4 घेतलेत. आणि मग कांदा परतून घेऊया, त्याचा बेरेस्ता बनवायचा असतो त्यासाठी. आणि दही तुम्ही डायरेक्ट टाकलं तरी चालेल, पण त्यात खूप लम्स राहतील, म्हणून पहिले फेटून घ्या, ते जास्त चांगलं राहील. आपण लसूण ठेचून घेऊया, कारण की आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट करायची आहे. तुम्ही विकतही आणू शकता, पण मी घरीच बनवली आहे. तर हे कांदा परतून झाला आहे. आपण अंड्याचं साल्ट काढून घेऊया आणि सगळं वेगळं करूया. अंड्यासोबत जर तुम्ही आलू पण ॲड केलं ना तर ते खूप म्हणजे जास्त चव येईल त्याची. तर मी 4 अंडे आणि 2 आलू असे कट करून घेतलेत. आता ह्या सगळ्याला आपल्याला थोडं तेल, हळद, वाटलंच तर मिरची पण टाकू शकतात आणि त्यामध्ये फ्राय करून घ्यायचेत. थोडेसे गोल्डन ब्राऊन झाले की मग तुम्ही ते काढून घ्या. तुम्ही साधारण ह्याला 5 मिनटं मंद आचेवर ठेवा. तोपर्यंत आपण कसुरी मेथी एका वाटीत काढून घेऊया. आणि आपला टायमर वाजलं आहे आणि तुम्ही बघू शकता की तांदूळ किती मस्त फुगून आलेत. असेच हवेत, कारण की लवकर शिजतील आणि बिर्याणीला खूपच छान चव येईल. आणि तुम्ही हे अंडे बघू शकता किती छान गोल्डन झालेत. माझ्याकडे मोठं पातेलं नव्हतं, म्हणून मी इडली मेकरमध्ये बिर्याणी केली आहे. डोंट माइंड. आपण सगळ्यात आधी एका वाटीमध्ये खडे मसाले काढून घेऊया, जसं मिरे, जिरे, लवंग, विलायची आणि दालचिनी. हवं तर तुम्ही तेजपत्ता आणि चक्री फूल पण घेऊ शकता. भांडं गरम झाल्यावर त्यात थोडं तूप टाका आणि मी आता तुम्हाला शिकवते फोडणी कशी घालायची. तसं तर ही एग बिर्याणी आहे, म्हणून त्याला जास्त भाज्यांची गरज नसते, म्हणून मी फक्त चवीपुरतं टमाटरच घेतले. आपण आता गरम झालेल्या भांड्यात तूप टाकूया आणि तुपामध्ये खडे मसाले छान त्याचा सुगंध यायला लागला की मग आपण जे कांदा भाजून घेतला होता ते त्यात टाकूया. तुम्ही रॉ कांदा पण टाकू शकता, पण माझ्याकडे हे होता म्हणून मी टाकला. मग टोमॅटो टाका, त्याला छान फ्राय करा. आता हे टमाटर ते सगळं छान परतून घ्या. थोडंसं मऊ झालं की मग त्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकूया. मी कांदा लसूण पेस्ट टाकायची विसरले होते, म्हणून मी नंतर टाकली. तुम्ही आधीच टाकायचे खडे मसाले टाकल्यानंतर. तर हे टाकली. ह्याला पण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि मग आता जे तुमचे मसाले आहेत, जसं की तिखट, हळद, गरम मसाला, बिर्याणी मसाला, ते सगळं एकाच वाटीमध्ये मिक्स करून त्यात टाकूया. हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की त्यात कसुरी मेथी टाकायची. कसुरी मेथी थोडी हातानं बारीक करून टाकली तरीही चालेल. मग नंतर तुमच्या अंदाजानं मीठ ॲड करा. मीठ टाकलं की मग त्याला परत थोडंसं परतून घ्या. हे सगळं मिक्स झालं की मग आपण 1 वाटी दही ॲड करायचं. बघा किती क्रीमी आहे फेटून घेतल्यामुळे. आता दह्याला तेल सुटलं की मग त्यामध्ये तांदूळ ॲड करायचे. तांदूळ ॲड केले की त्यामध्ये कट केलेली कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर जेवढी हवी असेल तेवढी टाका. आणि बिर्याणी मसाला ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी पण छानच बनेल. आणि हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि तांदूळ तुटू नाही द्यायचे. मग आपण जे फ्राय केलेले अंडे होते ते त्यामध्ये स्प्रेड करायचे आणि आलू पण होते ते पण टाकायचे. आपण कांद्याचा बिरिस्ता बनवून घेतला होता ते त्यावर स्प्रेड करायचा व्यवस्थित आणि वरून तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता. जेवढे तांदूळ घेतलेत तेवढंच पाणी टाकून घ्यायचं आणि मग त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी ॲड करायची आणि टेस्ट खूप छान येतो. आणि केवडा एसेन्स असेल तर केवडा एसेन्स टाकायचा, ते अजून त्याचा फ्रेग्रन्स एन्हान्स करतो. आणि मग झाकण लावून ठेवून द्या 15 मिनिट लो फ्लेमवर. बिर्याणी शिजते तोपर्यंत आपण सगळं किचन आवरून घेऊया. मस्त सुगंध येत होता बिर्याणीचा. गॅस बंद केला आणि 5 मिनटानंतर त्याचं झाकण उघडलं. मस्त शिजली होती. तुम्ही पण बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कशी झाली होती आणि नेक्स्ट कोणता व्हिडिओ हवा आहे ते पण सांगा. बाय.